नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल तांदूळशाची रानभाजी. ही रानभाजी बनवायला एकदम सोपी आहे. तुम्ही ही पोळी, वरण भात यासोबत सर्व करू शकता, खाऊ शकता आणि याचे आयुर्वेदिक गुणधर्म पुष्कळ सारे आहे. ही भाजी तुम्ही आवर्जून पावसाळ्यामध्ये खायला पाहिजे आणि बनवायला खूप सोपी आहे. तर ही कशी बनवायची हे बघूया. तर चला, आज आपण बनवणार आहोत तांदूळशाची पौष्टिक रानभाजी. ही रानभाजी स्वच्छ निवडून आपल्याला 2 ते 3 पाणी धुवून घ्यायचं आहे आणि याला हाताने तोडून घ्यायचं आहे. भाजीच्या फोडणीकरता इथे काही साहित्य लागणार आहे. आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मिरची बारीक चिरून घेतली आहे, लसूण पण बारीक चिरून घेतला आहे. आता आपल्याला भाजीला फोडणी घालायची आहे. इथे आपण गॅसवर कढई ठेवली आहे. यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. इथे जिरं घातल्यावर आपल्याला जिरं फुललं आहे छान. लसूण घालून घ्यायचं आहे. आपला लसूण झाला की यामध्ये आपण मिरची घालून घ्यायची आहे. ही तांदूळक्याची भाजी खूप पौष्टिक असते. पावसाळ्यामध्येच मिळते ही रानभाजी. आपली मिरची झाली आहे. आता यामध्ये आपण कांदा घालायचा आहे आणि इथे गॅस आपल्याला कमी जास्त करत फोडणी घालायची आहे. आपला कांदा होऊ द्यायचा आहे आपल्याला. इथे बघू शकता तुम्ही, आपला कांदा छान झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ आपल्याला फार कमी घालायचं आहे आणि हळद घालायची आहे. याला 1 मिनिट परतून घ्यायचं. यामध्ये कधी पालेभाज्यामध्ये मीठ कमीच घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जी भाजी स्वच्छ धुवून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे. आणि इथे गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे. ही भाजी दिसायला खूप जास्त दिसते पण ही मग चिमून कमी होते. पावसाळ्यातल्या प्रत्येक रानभाज्या थोड्या थोड्या खाल्ल्या पाहिजे. ही निसर्गाने दिलेली आपल्याला एक देणच असते. प्रत्येक रानभाजीमध्ये काहीतरी गुणधर्म असते, त्यामुळे या भाज्या आपल्याला खाल्ल्या पाहिजे. ही एकदम सोपी पद्धत आहे भाजी बनवण्याची. रानभाजी आपल्याला जास्त मसाले वगैरे लागत नाही रानभाजी करताना आणि पौष्टिकही असते ही भाजी. तर अशा तऱ्हेने मी ही भाजी छान परतून घेते. इथे मी भाजी छान परतून घेतलेली आहे. आता यावर आपल्याला शिजण्यासाठी ही भाजी 2-4 मिनिटच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि छान काही वेळ शिजू द्यायची आहे. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली पावसाळा स्पेशल तांदूळशाची रानभाजी. आपण ही रानभाजी पोळी, वरण भात यासोबत खाऊ शकतो. खायला खूपच टेस्टी वाटते आणि बनवायला खूप सोपी आहे. यामध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात, म्हणून तुम्ही ही भाजी नक्की खायला पाहिजे पावसाळ्यामध्ये.